काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर देशामध्ये नीटचा पेपर फुटलेला होता आणि त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ जी आहे ती सरकारवर आलेली होती। त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा येत्या 21 तारखेला जे आहे ते नीटचा पेपर घेतला जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर नीटचे पेपर जे आहेत ते दाखल झालेले आहे। परंतु यावेळी जर आपण पाहिलं तर नीटचे पेपर जे आहेत ते कडेकोट पोलीस सुरक्षेमध्ये जे आहेत ते अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळी जर आपण पाहिलं तर नागपूरवरून हेलिकॉप्टरने अमरावतीमधल्या एका हेलिपॅडवर जे आहेत ते हेलिकॉप्टरने हे संपूर्ण नीटचे पेपर आणले होते। त्यानंतर याच आपण बघू शकतो लाल गाडीमध्ये जे आहे ते नीटचे पेपर आणण्यात आलेले आहेत। चोख असा पोलीस बंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। डीसीपी असतील, त्यानंतर शहरातले पोलीस निरीक्षक आहेत, सुरक्षा दलाचे या ठिकाणी कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात, महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निगराणीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे पेपर आणण्यात आलेला आहे। जिल्हा कोषागार कार्यालयात या ठिकाणी हे पेपर ठेवणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं जेव्हा नीटचा पेपर फुटला होता तेव्हा महाराष्ट्राचं लातूर कनेक्शन जे आहे ते समोर आलेलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जर आपण पाहिलं तर चोख पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी नीटचे पेपर जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत। येत्या 21 तारखेला जर आपण पाहिलं तर नीटची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये जर आपण पाहिलं तर शस्त्रधारी पोलिसांच्या याच्यात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नीटचे पेपर जे आहेत ते आणण्यात आलेले आहे। त्यानंतर इथूनच पोलीस बंदोबस्तात जे आहे ते परीक्षा केंद्रावर नीटचे पेपर वितरित केले जाणार आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।